हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजपासून सुरू होत आहे थायलंड ट्रिपची सिरीज आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमचं बॅकपॅकिंगपासून ते बँकॉकमधल्या फर्स्ट डेचा छोटासा प्रवास. तर चला तर मग पाहूया. सगळ्यात आधी सुरू झाली आमची बॅकपॅकिंग. ट्रिपला जाण्याआधीची एक्साइटमेंट वेगळीच असते ना. कपडे, इसेन्शियल सगळं व्यवस्थित बॅगमध्ये ठेवणं, ॲडजस्ट करणं यातही एक वेगळीच मजा येते. पहाटे आम्ही निघालो पुणे एअरपोर्टसाठी. थोडी झोप कमी होती पण एक्साइटमेंट खूप जास्त होती, कारण माझ्या मुलीसोबतची पहिलीच माझी फॉरेन ट्रिप होती. काही ट्रिप ना फक्त फिरण्यासाठी नसतात, त्या आपल्या आयुष्यातल्या सुंदर आठवणी बनतात आणि अशाच एका आठवणीतील प्रवास म्हणजे थायलंड. फ्लाईटमध्ये बसल्यावर खिडकीतून दिसणारे व्ह्यूज खूप सुंदर होते. इंडिया ते थायलंड फ्लाईट साधारण 4 ते 4.5 तासाचा प्रवास. त्या काही तासांमध्ये एक्साइटमेंट अजूनच वाढत गेली. फायनली 4 तासानंतर आम्ही पोहोचलो बँकॉकमध्ये. बँकॉकला आम्ही टॅक्सी करून निघालो आमच्या हॉटेलकडे. नवीन देश, नवीन लोक, एकदम वेगळं कल्चर. त्या मोमेंटला खरंच वाटलं ड्रीम ट्रिप फायनली सुरू झाली आणि आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलला, बँकॉक पॅलेस हॉटेल. हे हॉटेल ना खूप सुंदर आणि खूप मोठं होतं. ट्रॅव्हल करून थकलो होतो पण एक्साइटमेंट खूप होती आणि हे हॉटेल पाहून तर आणखी एक्साइटमेंट वाढली. चेक इन करून आम्ही गेलो आमच्या रूममध्ये. रूम पण क्लीन अँड कम्फर्टेबल होती. थोडासा आराम केला, फ्रेश झालो आणि त्यानंतर ना आम्हाला जायचं होतं जवळच्याच मार्केटमध्ये. पहिले आम्ही तयार होऊन खाली आलो आणि आम्ही हॉटेल एक्सप्लोअर केलं, कारण आम्हाला मार्केटला जायला थोडासा वेळ होता. ते हॉटेल इतकं सुंदर होतं. या हॉटेलची ना लॉबी खूप मोठी आहे, वातावरण एकदम पीसफुल आहे आणि खूप सुंदर असं हॉटेल आहे. इंटेरियर पण खूप सुंदर आहे त्याचा. इथल्या रूम पण ना खूप क्लीन आणि कम्फर्टेबल आहेत. तुम्ही जर कधी बँकॉकला आलात तर हे हॉटेल पण तुमच्यासाठी ऑप्शन छान आहे. आणि बेस्ट पार्ट, हे हॉटेल ना मार्केटपासून खूप जवळ आहे, म्हणजे तुम्ही पायी पण मार्केटमध्ये जाऊ शकता आणि आम्ही पण तेच केले. हॉटेल एक्सप्लोअर केलं आणि त्यानंतर आम्ही पायीच मार्केटमध्ये गेलो. एक सांगू का, प्रत्येक प्रवास आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो. नवीन जागा, नवीन अनुभव आणि खूप साऱ्या आठवणी. थायलंडच्या या प्रवासाची फक्त सुरुवात आहे, अजून खूप काही बाकी आहे. या ट्रिपमध्ये इतकं काही एक्सपिरियन्स केलं की ते सगळं एकाच व्लॉगमध्ये दाखवणं शक्य नाही आहे. मी या थायलंड ट्रिपचे छोटे छोटे व्लॉग्स बनवले आहेत. प्रत्येक व्लॉगमध्ये तुम्हाला नवीन प्लेस, त्याबद्दलची माहिती आणि एक्सपिरियन्स पाहायला मिळेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.